वर्षानुवर्ष बीडीओ एकाच ठिकाणी ठाण मांडून यांची बदली करीत आहे नियमाचे उल्लंघन। मोहम्मद शहबाज व मोहम्मद शफीक यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। दिग्रस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेले आहे। यांची बदली नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार महासंच दिग्रस तालुका अध्यक्ष मोहम्मद शहबाज, मोहम्मद अकील व मोहम्मद शफीक, मोहम्मद हाफिज दिग्रस यांनी 29 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। पंचायत समिती गट विकास अधिकारी या पदावर हे मागील 24 एप्रिल 2017 ते 25 मे 2017 पर्यंत प्रभारी होते। नंतर 12 जानेवारी 2017 ते 7 जानेवारी 2018 प्रभार, तिसऱ्यांदा 28 फेब्रुवारी 2018 ते 4 मार्च 2018 प्रभार, चौथ्यांदा 16 एप्रिल 2018 ते 10 जून 2018 नंतर पाचव्यांदा 24 ऑगस्ट 2018 ते 13 जून 2022 प्रभार दिला। सहाव्यांदा 21 जून 2022 ते आज रोजीपर्यंत वेळोवेळी एकच तालुक्यात एकाच पदावर अधिक काळापासून या ठिकाणी कार्यरत आहेत। एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेले अधिकारी आहेत। या अधिकाऱ्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे। खूप वर्षापासून एकाच कार्यालयात असल्याने अनधिकृतपणे कामे करणाऱ्यांच्या, दलालांचे, एजंट लोकांचे व अशा अधिकाऱ्यांचे अवैध व आर्थिक लाभांचे संबंध तयार झालेले आहेत। त्यामुळे शासनाने आर्थिक नुकसान होत आहे आणि भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे। महाराष्ट्र बदली अधिनियम 2005 नुसार अधिकारी यांची तात्काळ बदली व्हाव्यात, या सर्वांची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। संबंधित विभागाच्या बदली धोरणानुसार एका ठिकाणी कार्यकाल निश्चित कालावधी साधारणतः 3 वर्ष असते, त्यापेक्षा अधिक कालावधी कार्यरत असून मात्र यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। विनाविलंब बदली करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा मार्ग निवडणार याची नोंद आपले दप्तरी घेण्यात यावे असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित धोरणाचे पालन करून गट विकास अधिकारी रमेश खारोडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी। यामुळे प्रशासनात समतोल राखला जाईल आणि कामकाज सुरळीत होईल। तक्रारीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मोहम्मद शहबाज, मोहम्मद अकील व मोहम्मद शफीक, मोहम्मद हाफिज यांनी केली आहे।